कल्चर 2.1 या सिलेबस पॉइंटच्या अंडर जे जे सिलेबस मध्ये पॉइंट मेन्शन आहेत, जसं की नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कल्चर आहे, कल्चरल रिलेटिव्हिझम आहे, इथनोसेंट्रिझमची कन्सेप्ट आहे, त्याच्यानंतर कल्चर आणि सिव्हिलायझेशन मधला डिफरन्स आहे. सो ते मेजर पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट असे काही पॉइंट आहेत की जे आपल्याला माहित असायला पाहिजेत, ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात किंवा सिलेबस मध्ये थेटपणे मेन्शन नाहीये पण युपीएससीनी याच्या आधी पीवायक्यू मध्ये ते विचारलेलं आहे. अशा कन्सेप्ट आपल्याला बघायच्या आहेत. त्यातली एक महत्वाची कन्सेप्ट कल्चरल लॅग नावाची कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. युपीएससीने अँथ्रोपॉलॉजीच्या पेपरमध्ये असा प्रश्न विचारला होता 10 मार्क्सला, कन्सेप्ट ऑफ कल्चरल लॅग अँड विल्यम ऑगबर्न. विल्यम ऑगबर्न अँड कन्सेप्ट ऑफ कल्चरल लॅग असा प्रश्न विचारला होता. सो कल्चरल लॅग ही कन्सेप्ट कुणी दिलेली आहे यांनी तुम्ही इंट्रोडक्शन करायला स्कोपच नव्हतं, की त्यांनी आधीच सांगितलंय की विल्यम ऑगबर्नची कल्चरल लॅगची कन्सेप्ट आम्हाला सांगा. सो ही कल्चरल लॅग ही कन्सेप्ट काय बघा, ही प्रश्न जरी विचारला नसता, समजा पीवायक्यू मध्ये नसता विचारला, तरी आपल्याला तो डिस्कस करायचाच होता. याचं रिझन आहे ती कल्चरल लॅग ही कन्सेप्ट महत्वाची आहे. पेपर 1 मध्ये पेपर 2 मध्ये काही प्रश्नांची उत्तरं लिहिताना आपल्याला ही टर्मिनॉलॉजी जी आहे कल्चरल लॅगची ती डेफिनेटली वापरता येते. सो त्या कंटेक्स्ट मध्ये आपल्याला कल्चरल लॅग ही कन्सेप्ट समजून घ्यायची. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, कल्चरल लॅग या प्रश्नावरून मला तुम्हाला सांगायचं आहे की युपीएससी प्रश्न विचारत असताना किंवा आयोग प्रश्न विचारत असताना ते थोडेसे ऑथॉरिटिव्ह सोर्सेस कडे जातात. म्हणजे मी असं सांगतो, इग्नू आणि एम्बर अँड एम्बर हे दोन मेजर सोर्सेस आहेत की ज्याच्यात ट्रेस करता येतात आपल्याला युपीएससीने विचारलेले अँथ्रोपॉलॉजीचे प्रश्न. आता इग्नू हा जो सोर्स आहे त्याच्यामध्ये कल्चरल लॅग ही कन्सेप्ट ऑफ कल्चर या चॅप्टर मध्ये मेन्शन आहे अँथ्रोपॉलॉजीच्या मटेरियल मध्ये. आपण ज्या काही नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय की जे काही डिस्कस करतोय त्याचा मेजर बेसिस इग्नू एम्बर हे मेजर रिसोर्सेस आहेत. सो आपण इग्नू मधलं काही मिस आउट करणार नाहीये. सो जरी समजा असा प्रश्न आहे की जो याच्या आधी विचारलेला नाहीये, सिलेबस मध्ये थेटपणे दिलेलं नाहीये, पण आपण काही प्रश्न अँटिसिपेट करू शकतो, जसं की कल्चरल लॅग सारखे कशाच्या बेसिसवरती, इग्नू सारख्या सोर्सेसच्या बेसिसवरती. सो कल्चरल लॅग ही कन्सेप्ट बघण्याच्या आधी आपल्याला दोन कन्सेप्ट समजल्या पाहिजेत. सो हा जो विल्यम ऑगबर्न आहे, विल्यम एफ ऑगबर्न, त्याने कल्चरचे दोन टाईप दिलेले आहेत. समजून घ्या. याचं जी शॉर्ट नोट आहे ती मी तुम्हाला या लेक्चरच्या फोल्डर मध्ये अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे 10 मार्कर साठी ती तयार केलेली आहे, जी तुम्ही तुमच्या सोर्सेस मध्ये अटॅच करू शकता. आता समजण्यावरती भर द्या. काय बरं सांगितलंय विल्यम ऑगबर्ननी, तो म्हणतो कल्चर दोन टाइप्स असतं किंवा कल्चरचे दोन मेजर कंपोनेंट असतात. पहिला कंपोनेंट आहे मटेरियल कल्चर आणि दुसरा कंपोनेंट आहे तो आहे नॉन मटेरियल कल्चर. आता यांच्या नावावरून मटेरियल कल्चर, नॉन मटेरियल कल्चर याच्यावरून एक तुम्हाला आयडिया आली असेल की नक्की काय म्हणायचं. मटेरियल कल्चर म्हणजे काय, तर कल्चर किंवा सोसायटीचा टँजिबल पार्ट. तर टँजिबल म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये स्पर्शगम्य म्हणतात, की आपण त्याला टच करू शकतो. जे ह्युमन कॅपिटल ही कन्सेप्ट तुम्ही जीएस मध्ये अभ्यासली असेल, मानवी भांडवल. सो माझ्याकडे स्किल आहे, माझ्याकडे काही आपण म्हणू कौशल्य आहेत, माझ्याकडे काही चांगले गुण आहेत, त्या गुणांना मी स्पर्श करू शकतो का, तर नाही करू शकत. सो ह्युमन कॅपिटल ही कन्सेप्ट जी आहे ती सुद्धा इनटँजिबल कन्सिडर केली जाते. पण समजा हा डिजिटल बोर्ड आहे, त्याला मी असं टच करू शकतोय. सो हा पार्ट असा आहे की ज्याला मी काय करू शकतो, टच करू शकतो. तर याला काय म्हणणार, टँजिबल. किंवा माझ्या समोर आता बेंच आहे, त्या बेंचला पण मी टच करू शकतो. तो फिजिकल अशी रियालिटी आहे की जी मटेरियल रियालिटी आहे, जी टँजिबल आहे. ही जर गोष्ट तुम्हाला समजली तर मटेरियल कल्चर मध्ये काय काय येतं हे सहज लक्षात येतं, की आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी, मग हाऊसिंग आहे, आपली घर आहेत, आर्किटेक्चर आहे, स्थापत्य आहे, हे कशामध्ये येणार आहे,
तुमच्या मटेरियल कल्चरमध्ये येणार आहे. अजून काय येणार आहे, तुमच्या फूडचे ज्या प्रॅक्टिसेस आहेत, अन्न आपलं, त्याला पण आपण स्पर्श करू शकतो. सो कल्चरचा असा पार्ट जो आहे, फूड सारखा किंवा हाऊसिंग सारखा, त्याला काय म्हटलं जातं, मटेरियल कल्चर असं म्हटलं जातं, जे टँजिबल रियालिटी आहे. सो ऑगबननी सांगितलं की एक पार्ट असतो तुमचा मटेरियल कल्चर, दुसरा पार्ट असतो नॉन मटेरियल कल्चर. आता हा नॉन मटेरियल कल्चर काय प्रकार आहे, तर सिंपल, इथं जेव्हा आपण म्हटलो सोसायटी कल्चरचा भाग जो टँजिबल आहे, इथं कोणता भाग असणार आहे, इनटँजिबल, ज्याला आपण असं थेटपणे स्पर्श करू शकणार नाही, असं फिजिकल अशी वस्तू ती दाखवता येणार नाही. मग साध्या सोप्या ह्याच्यात विचार करून सांगा की काय असणार आहे बरं इनटँजिबल मध्ये. तर आपल्या बिलीफ, संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्रद्धा असतात. मग माझा रिलिजियस ज्या बिलीफ आहेत, धार्मिक श्रद्धा ज्या आहेत, त्या धार्मिक श्रद्धा अशा मला मटेरियल फॉर्म मध्ये दाखवता येत नाहीत, त्या इनटँजिबल आहेत. आयडियाज, माझी देवाविषयीची श्रद्धा, माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज, फिलॉसॉफी, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, नॉन मटेरियल कल्चर मध्ये येतात. सो कल्चरल लॅग समजण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या की विल्यम ऑगबनने कल्चरचे दोन पार्ट सांगितलेत, मटेरियल कल्चर आणि नॉन मटेरियल कल्चर. आता पुढची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची ते म्हणजे कल्चरल डिफ्युजन. अँथ्रोपॉलॉजिकल थेअरीमध्ये डिफ्युजनिझमची जी थेअरी आहे ती आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे, पण ही कल्चरल लॅगची कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला विल्यम ऑगबनची डिफ्युजन बाबतचं काय म्हणणं आहे किंवा कल्चरल डिफ्युजन नावाचा काय प्रकार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. सो आपल्याला आता दुसरी गोष्ट समजून घ्यायची आहे, ती कल्चरल लॅगची कन्सेप्ट समजण्यासाठी, ती आहे कल्चरल डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय, तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते जाणं. आता इथं म्हणतात कल्चरल डिफ्युजन. कल्चरल डिफ्युजन म्हणजे काय असणार आहे, तर संस्कृतीचे जे घटक आहेत, कल्चरल ट्रेट्स असतील, ते एका भागातून दुसऱ्या भागात गेले. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की भारतीय संस्कृतीमधली एखादी गोष्ट आहे, ती अमेरिकेमध्ये प्रॅक्टिस करायला लागली, तर आपलं कल्चर कुठे डिफ्यूज झालंय, अमेरिकेत डिफ्यूज झालंय असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जसं की न्यूयॉर्क मध्ये आता दिवाळीची सुट्टी दिली जाते. सो याचा अर्थ दिवाळी हा जो कल्चरल ट्रेट होता, आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य होतं, ते आता न्यूयॉर्क मध्ये, युएसए मध्ये साजरं केलं जाते. सो आपल्या कल्चरल इलेमेंट तिकडे काय झालाय, ट्रान्सफर झालेला आहे. सो कल्चरल डिफ्युजन म्हणजे सिम्पली काय, एका संस्कृतीमधील, एका समाजामधील जी वैशिष्ट्य आहेत, मग ती मटेरियल कल्चरची असतील किंवा नॉन मटेरियल कल्चरची असतील. म्हणजे आपल्या कल्चर मधला एखादी टेक्नॉलॉजी असेल किंवा एखादा आर्किटेक्चरचा प्रकार असेल, एखादी वस्तू असेल, ती दुसऱ्या कल्चरमध्ये वापरायला सुरुवात झाली, तर त्याला काय म्हणणार, मटेरियल कल्चरचं डिफ्युजन. पण एखादी आयडिया, बिलीफ ही जर तिकडे ही झाली, ट्रान्समिट झाली, तिकडे सुरुवात झाली त्याच्या सारख्या गोष्टी करायला, तर त्याला म्हणतात नॉन मटेरियल कल्चरचं डिफ्युजन. तसं तिकडून पण होऊ शकतं. आता सध्या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये, सोशल मीडियाच्या काळामध्ये कल्चरल डिफ्युजन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, हे आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं. सो कल्चरल डिफ्युजन ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल, एका संस्कृतीतील गोष्ट दुसऱ्या संस्कृतीमध्ये जेव्हा फॉलो केली जाते किंवा ती दुसऱ्या संस्कृतीला जेव्हा इन्फ्लुएन्स केली जाते. आता सिंपल पद्धतीने विचार करा, हे कल्चरल डिफ्युजन कसं होत असेल, तर ते मेजरली दोन प्रकारे होतं. एक आपण म्हणू की कम्युनिकेशन थ्रू, संवादाची आता वेगवेगळी माध्यमं निर्माण झालेली आहेत. मग मीडिया आहे, मीडिया थ्रू ते तिकडे जाऊ शकतं, किंवा एक माणूस आहे जो तिकडे गेलेला आहे, तो कम्युनिकेट ते करू शकतो. सो कम्युनिकेशनची साधनं आहेत, ट्रान्सपोर्टेशनची साधनं आहेत. वस्तू एका देशातील दुसऱ्या देशामध्ये सहज जाऊ शकते आणि त्या थ्रू कल्चरल डिफ्युजन होऊ शकतं. म्हणजे हे कल्चरल डिफ्युजन आता ग्लोबलायझेशनच्या काळात होतंय असंच नाही, त्याची इंटेन्सिटी वाढलेली आहे आताच्या काळात, हे खरं आहे. पण ते आधीपासूनच आहे. म्हणजे हरप्पन काळामध्ये आपण ज्या वस्तू आपल्या दुसरीकडे पोहोचवत होतो, ते लॅपिज लॅजुली सारख्या, तुम्ही वाचलेलं असेल हिस्ट्रीमध्ये, तर ते बेसिकली काय आहे, ते कल्चरचं डिफ्युजन आहे. किंवा आता आपण जे म्हणतो ना ग्लोबलायझेशन, सो एक लक्षात घ्या, जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशन ही काही नवीन कन्सेप्ट नाहीये. 1990 पासून सुरू झालेली आहे.
80 पासून सुरू झालेली असं नाहीये. सोशोलॉजिस्ट असं म्हणतात की ग्लोबलायझेशनच्या आतापर्यंत 6 वेव्स येऊन गेलेल्या आहेत, 6 लाटा येऊन गेलेल्या आहेत. आणि ते एक लाटेमध्ये सांगतात की बुद्धिझमची, भारतामधून ओरिजिनेट झालेला बुद्धिझमची एक लाट होती की बुद्धिझम रॅपिडली दुसऱ्या देशांमध्ये पसरला होता. हे सुद्धा कल्चरल डिफ्युजन होतं. सो कल्चरल डिफ्युजन काय झालेलं आहे, बुद्धिझम एका ठिकाणी ओरिजिनेट झालाय, तो दुसरीकडे पसरतोय. सो याला काय म्हणणार, कल्चरल डिफ्युजन. सो कम्युनिकेशन ट्रान्सपोर्टेशन थ्रू कल्चरल डिफ्युजन होऊ शकतं. अदर वे असा आहे की माणसांची मुवमेंट झाली, लोकांनी स्थलांतर केलं किंवा लोक व्यापारासाठी दुसऱ्या भूभागात गेले तरी सुद्धा कल्चरल डिफ्युजन होऊ शकतं. म्हणजे बघा, अमेरिकेचं मी रेफरन्स मगाशी दिला, न्यूयॉर्क मध्ये आता दिवाळीची सुट्टी दिली जाते. हे का होतंय, कारण भारतातील माणसं तिथे स्थायिक झाली आणि त्यांच्या सोबत कल्चर तिकडे गेलेलं आहे. तर ते आहे डायरेक्ट माणसांच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे झालेलं डिफ्युजन. हे सुद्धा वाढलंय कारण सध्याच्या काळात मायग्रेशन वाढलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये भारताच्या बाहेर किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये या प्रकारची मुवमेंट कॉमन झाली आहे. त्याच्यामुळे देशादेशामध्ये आणि देशाबाहेर अशा दोन्ही टाईपचं कल्चरल डिफ्युजन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. सो 2 गोष्टी आपण समजून घेतल्यात. कल्चरचे मटेरियल आणि नॉन मटेरियल असे 2 भाग असतात आणि कल्चरल डिफ्युजन होत असतं. अर्थात डिफ्युजनिझम विषयी, डिफ्युजन या थिअरी विषयी आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे ज्या वेळेला आपण डिस्कस करणार आहोत डिफ्युजनिझमची थिअरी. ठीक आहे. सो आता या कल्चरल लॅगच्या कन्सेप्टसाठी इतकं बेसिक लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, कल्चर डिफ्यूज होतोय, मटेरियल कल्चर डिफ्यूज होणार आहे, नॉन मटेरियल कल्चर डिफ्यूज होणार आहे. म्हणजे मी असं म्हटलं, समजा अमेरिका आहे, तर अमेरिकेमधून इंडियाकडे काही कल्चरल ट्रेड डिफ्यूज झाले किंवा इन अ वे अदर वे तुम्ही लक्षात घेऊ शकता ते की अमेरिकेतून काय झालंय, इंडियाकडे मटेरियल कल्चर डिफ्यूज झालंय किंवा अमेरिकेकडून इंडियाकडे नॉन मटेरियल कल्चर आलेलं आहे. आता मटेरियल कल्चर मधून अमेरिकेतील काय येईल, समजा आपल्याला म्हणून त्यांच्याकडचे असं टाईपचे कपडे येऊ शकतात, त्यांच्या प्रकारचे खाण्याच्या पद्धती येऊ शकतात. मॅकडॉनलायझेशन झालेलं आहे असं आपण म्हणतो की मॅकडॉनल्डचे आउटलेट सगळीकडे वाढत चाललेले आहेत. सो हा मटेरियल कल्चर आपल्याकडे आलेला आहे. किंवा तिथल्या प्रकारचं राहणीमानाची एकण पद्धत असेल, घर बांधण्याची पद्धत असेल, हे मटेरियल कल्चर आपल्याकडे काय झालं, ट्रान्समिट झालं. नॉन मटेरियल म्हणजे काय, तिकडच्या सारखे आपले आयडियल बिलीव्ह झालेले आहेत का, की इंडिव्हिज्युअलिझम वरती भर दिला जातो, मुलांना लहानपणापासूनच स्वतंत्र ठेवण्याची प्रवृत्ती अमेरिकेमध्ये आहे, हे झालं नॉन मटेरियल कल्चर. आता विल्यम ऑगबर्न काय म्हणतो की ज्या वेळेला डिफ्युजन होतं त्यावेळेला मटेरियल कल्चर लवकर डिफ्यूज होत, लोक मटेरियल कल्चरला लगेच ऍक्सेप्ट करतात, त्यामुळे कल्चरल डिफ्युजनचा रेट काय असतो, फास्ट असतो. पण नॉन मटेरियल कल्चर तितक्या फास्ट काय होत नाही, डिफ्यूज होत नाही. कारण नॉन मटेरियल कल्चर मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या काय दाखवतात रेजिस्टन्स टू चेंज. हे बदलासाठी काय करतात, विरोध दाखवतात. म्हणजे सिंपल, नॉन मटेरियल कल्चर मध्ये काय काय येतं, आपल्या आयडियाज येतात, बिलीफ्स येतात, रिलीजन येतं. या गोष्टी बदलतात का सहज. आपण अमेरिकेतील टेक्नॉलॉजी लगेच घेऊ, आपण अमेरिकेतील खानपानाची पद्धत लगेच घेऊ, पण आपल्या रिलीजियस बिलीफ, आयडियाज हे लवकर बदलण्यासाठी तयार नसतो. सो आता काय झालंय, मटेरियल कल्चर बदललंय आणि नॉन मटेरियल कल्चर तसंच आहे किंवा बदललेलं तितकं नाहीये. सो हे जे आहे ना, मटेरियल कल्चर बदललेलं आहे आणि नॉन मटेरियल कल्चर तिथेच आहे किंवा तितकं बदललेलं नाहीये, याला विल्यम ऑगबर्ननी म्हटलेलं आहे कल्चरल लॅग. लॅग म्हणजे काय, काहीतरी मागं पडलंय. काय मागं पडलंय, तर ज्या स्पीडने मटेरियल कल्चर पुढे गेलेलं आहे त्या स्पीडने नॉन मटेरियल कल्चर बदललेलं नाहीये आणि मटेरियल आणि नॉन मटेरियल कल्चर मध्ये काय झालेलं आहे, एक लॅग निर्माण झालेला आहे की हळूवारपणे नंतर नॉन मटेरियल कल्चर पण बदलत जाणार आहे. जसं की आता भारतामध्ये पण इंडिव्हिज्युअलिझम, व्यक्तिवादासारखी
प्रवृत्ती वाढायला लागली. पण ज्या स्पेसनी मटेरियल कल्चर बदलतंय, जसं की आपण टेक्नॉलॉजी अडॉप्ट करतो, पण मुहूर्त बघून आपले फॅक्टरी इस्टॅब्लिश करतो, घर सुरू करतो. हे काय झालंय पुन्हा एकदा, की तुमची श्रद्धा आणि परंपरा तुम्ही तशाच ठेवताना दिसताय. सो हा जो लॅग आहे मटेरियल कल्चर आणि नॉन मटेरियल कल्चर मधला, त्याला म्हटलं जातं कल्चरल लॅग. विल्यम ऑगबर्नचं असं म्हणणं आहे की या लॅगमुळे काय होतं, सोसायटीमध्ये काइंड ऑफ टेन्शन निर्माण होतं. एक प्रकारची डिसइक्विलिब्रियमची कंडिशन निर्माण होते, असमतोल निर्माण होतो. टेन्शन इक्विलिब्रियम का? कारण मटेरियल कल्चर बदललेलं मला दिसते, त्याच वेळेला मला माझं नॉन मटेरियल कल्चर बदलायचं नाहीये, आणि त्यातून समाजामध्ये टेन्शन निर्माण होतं. आपल्याला आता सध्या सोसायटीमध्ये बरेच जे कॉन्फ्लिक्ट दिसतात, बरेच जे विरोधाभास दिसतात, कॉन्ट्राडिक्शन दिसतात, ते मेजरली या कल्चरल लॅगचा परिणाम आहे. आपण मटेरियल कल्चरमध्ये खूप बदललोय, नॉन मटेरियल कल्चरमध्ये बदलायला आपण तितके आपण म्हणू प्रोएक्टिव्ह नाहीये, आणि मग त्यातून टेन्शन निर्माण होतं. माझ्या धर्मश्रद्धा, माझ्या परंपरा आणि माझी राहण्याची पद्धत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टेन्शन निर्माण होत आहे. सो ही बेसिकली कन्सेप्ट आहे कल्चरल लॅगची, विल्यम ऑगबर्ननी दिलेली. पण याच्या पलीकडे जाऊन कल्चरल लॅगच्या कन्सेप्टचा एक वेगळा इंटरप्रिटेशन पण काढला जातो. जसा कल्चरल लॅग हा मटेरियल आणि नॉन मटेरियल कल्चरमध्ये दिसतो, तसाच कल्चरल लॅग सोसायटीच्या वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये पण दिसू शकतो. म्हणजे काय, समजा एका सोसायटीतल्या घटकाला जास्त चान्सेस आहेत की सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्ससाठी, एज्युकेशन, वेस्टर्न एज्युकेशनसाठी, तर ते काय होतील, लवकर बदलतील. किंवा आपण आपल्या घराच्या लेवलला विचार करूया. जर समजा एल्डरली पॉप्युलेशन आहे, वृद्ध व्यक्ती आहेत आणि एकदम यंग पॉप्युलेशन आहे घरामध्ये, तर हे लवकर बदलणार आहेत आपलं मटेरियल कल्चरमध्ये. एल्डरली पॉप्युलेशन मटेरियल ऍज वेल एज नॉन मटेरियल कल्चरला बदलण्यासाठी त्यांना वेळ लागणार. सो इंटर जनरेशनल कल्चरल लॅग पण निर्माण होऊ शकतो. पिढीमध्ये सुद्धा कल्चरल लॅग निर्माण होऊ शकतो. आता सध्या तशा प्रकारचं फॅमिलियल टेन्शन कल्चरल लॅग मध्ये, कल्चरल लॅग मुळे आपल्याला दिसून येत आहे. सो थोडंसं कंटेम्पररी रिलेव्हन्स इंडियन सोसायटीचा पण तुम्हाला या आन्सर मध्ये देता येईल की कसं फॅमिली लेवलला, मोठ्या कल्चरच्या लेवलला तर आपण बघतोय, पण कुटुंबाच्या स्तरावरती सुद्धा या प्रकारचे टेन्शन्स, कॉन्ट्राडिक्शन्स आणि ॲबिलिटी टू अडॅप्ट ही गोष्ट दिसून येते, त्याच्यामध्ये डिफरन्स दिसून येतोय. मग काय होणार आहे बघा, की जर समजा या पिढी आणि या पिढीचं मॅच नाही झालेलं आहे, तर परत एकदा फॅमिली लेवलला थोडंसं आपण म्हणू की जी युनिटी दिसणार आहे, हार्मोनी दिसणार आहे, ती थोडीशी कमी होताना दिसणार आहे. हे वृद्ध लोकांवरती एक प्रकारचं दडपण असणार की तुम्ही ह्याला नवीन रियालिटीला अडॅप्ट करा. त्याच वेळेला त्या वृद्ध लोकांची अपेक्षा सुद्धा असणार आहे की तुम्ही यंग पीपलनी काय करा, आमच्या ज्या ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये विश्वास ठेवा, त्या प्रकारे वागा. सो हे टेन्शन कल्चरल लॅग इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये जास्त प्रॉमिनंटली दिसतं. याचं कारण आहे बघा, की जे बदल युरोपियन सोसायटीमध्ये, अमेरिकन सोसायटीमध्ये दिसत आहेत, तर तिकडे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 1750 मध्ये, 18व्या शतकामध्ये झालेला आहे. 300-350 वर्ष त्यांना त्यांच्या सोसायटीला अडॅप्ट करायला मिळालेले आहेत. आपल्या कंटेक्स्टमध्ये, इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये, ग्लोबलायझेशन मध्ये 30-35 वर्षाच्या फास्ट पिरियडमध्ये, फास्ट फेजमध्ये आपल्याला हे बदल अडॉप्ट करावे लागतात. त्याच्यामुळे ते इंटर जनरेशनल जे टेन्शन आहे ते खूप जास्त दिसते. म्हणजे एक्झाम्पल घ्या तुमच्या पालकांचं. तुमच्या पालकांचे पालक जे होते ते स्ट्रिक्ट आणि पॅट्रियार्कल ऑथॉरिटिव्ह माइंडसेटचे होते, आणि त्यांना आता ग्लोबलायझेशन मधून बाहेर पडल्यानंतर असं एक्सपेक्टेशन आहे त्यांच्याकडून, तुमच्या पालकांकडून, की त्यांनी मुलांचा मितवा म्हणून राहावं, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड म्हणून राहावं. सो त्यांचं कल्चरल अपब्रिंगिंग वेगळं आहे, त्यांच्याकडून अपेक्षा वेगळी आहे, आणि त्याच्यामधून टेन्शन निर्माण होत आहे. सो कल्चरल लॅग अशा प्रकारे सोसायटीच्या छोट्या छोट्या पार्ट मध्ये दिसू शकतो. अर्थात काही ग्रॅज्युअल लेवल नंतर एक इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होतो. लॅग जो आहे तो हळूहळू कमी होताना दिसतो. अर्थात नवीन काही गोष्ट आली की दुसऱ्या बाबतीत कुठला तरी लॅग निर्माण होतच राहतो. सो कल्चरल लॅग ही कन्सेप्ट दाखवून देते की बेसिकली कल्चर ही कन्सेप्टच कशी डायनॅमिक आहे, सतत बदलणारी आहे.
त्याच्या मटेरियल आणि नॉन मटेरियल कल्चरमध्ये कसा टेन्शन दिसतो, ते जेव्हा डायनेमिझम किंवा तो बदल दिसतो. सो याची जी मी तुम्हाला 1 पेजर नोट शेअर केलेली असणार आहे ह्या फोल्डरमध्ये, ती प्रॉपरली तुमच्या याच्यामध्ये आर्टिक्युलेट करून ठेवा. समजून घ्या, तुम्हाला भारतीय समाज जो पेपर 2 मधला पॉइंट आहे किंवा इंडियन सोसायटी GS1 मधले पॉइंट आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ही कन्सेप्ट वापरता येईल की कशा प्रकारे डायनॅमिक आन्सर्स मध्ये कल्चरल लॅग आपण इंडियामध्ये विटनेस करतोय. सो अशा काही कन्सेप्ट ज्या थेटपणे सिलेबस मध्ये नाही आहेत, त्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. पुढच्या काही लेक्चर्स मध्ये आपण इनकल्चरेशन, अकल्चरेशन, कॉन्ट्रा कल्चरेशन यासारख्या कन्सेप्ट पण कव्हर करणार आहोत, अपार्ट फ्रॉम व्हॉट इज एक्सप्लिसिटली मेन्शन इन आवर सिलेबस. ओके, थँक्यू.